आजची आपली रेसिपी आहे मस्त हिरवीगार अशी ताजी ताजी गावरानी तांदूळजा भाजी। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे। जर तुम्ही या पद्धतीने तांदूळजा भाजी बनवली तर खूप सुंदर न खाणारेही खातील। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, इथं एक अख्खी जुडी तांदूळजा भाजी घेतलेली आहे। बघू शकता किती मस्त टवटवीत सुंदर आणि छान आहे। एकदम ताजी ताजी फ्रेश भाजी आहे तांदूळजाची। आणि असे लाल देठ असले म्हणजे गावठी असते बरं का। आणि मस्त छान अशी भाजी आहे। आता हिला आपल्याला निवडून घ्यायची, छान कवडे कवडे पानं तोडून घ्यायचे आणि जे कवडे देठ आहेत ते पण आपल्याला तोडून घ्यायचे आहे। तर ही भाजी बघा, आता मी पूर्ण अशी निवडून घेतली म्हणजे तोडून घेतली। आणि जे काठे ज्या होत्या कवड्या त्याही मी तोडून घेतल्या, कारण त्याही पौष्टिक असतात। आता ही भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये जी माती असेल ती सर्व निघून येते। आणि आपण भाजी धुवून घेणार आहे। आणि आपल्याला यासाठी कांदा लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे, लसूण पाकळ्या लागणार आहे आणि थोडंसं शेंगदाण्यांचं कूट लागणार आहे। तर आता ही भाजी बघा मी स्वच्छ मस्त धुवून घेतली। तर 2 पाण्याने धुवून घेतली। आता तिसऱ्या पाण्याने धुवून चाळणीमध्ये मी परत टाकत आहे, म्हणजे पाणी पूर्ण गळून जाईल आणि मस्त अशी ताजी ताजी तांदूळजाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी खूप सुंदर लागतात। इथं एक मोठा मध्यम आकाराचा चौकोनी तुकड्यांमध्ये कांदा कट करून घेतला, 7 ते 8 हिरवी मिरची घेतली, 7 ते 8 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, थोडंसं आवडीनुसार आपला शेंगदाणे भाजून त्याचा जाड बारीक भरडा करून घेतला, म्हणजे कूट करून घेतला। तर आता इथं कढई ठेवली। कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्यात तेल घातलं, जिरं मोहरी घातलं। त्यानंतर जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकला। लसूण असा मस्त गुलाबी रंगावर परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली आणि थोडीशी भाजी तिखट छान लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची वापरू शकतात, कमी जास्त करू शकतात। आणि आता जो कांदा कट करून घेतला होता तोही मी टाकून घेतला। आणि मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने तांदूळजा भाजी नक्की बनवून बघा, खूप सुंदर लागतो। आणि असं आणला जर ताजा ताजा बनवला तर खूपच टेस्टी लागतो, अप्रतिम चवीचा लागतो, अगदी भन्नाट चवीचा लागतो। तर आता बघा मी हळद पण टाकून घेतली तेलामध्येच। आता मिरची मस्त फ्राय झाली, कांदा पण फ्राय झाला आणि तेलामध्ये आता आपण भाजीतलं पाणी पण सगळं गळून गेलेलं आहे। तर आता ही तांदूळजाची भाजी तुम्ही बघू शकता मस्त छान किती फुलून आली धुतल्यानंतर पण, कारण आधीच ही खूप ताजी ताजी होती। तर आता मी ही टाकून घेत आहे। आता थोडीशी मी अशी बघा परतून घेत आहे, म्हणजे नंतर ती बरोबर कमी होऊन जाते। तर तुम्ही बघणारच आहे। आता बघा किती कमी होऊन गेली बघा भाजी। आणि आपल्याला भाजी जेव्हा ती कमी होऊन जाते तेव्हाच मीठ टाकायचं आहे, कोमजून जाते तेव्हा। तर बघू शकता अशी आता ही भाजी मस्त मऊ झालेली आहे। आता आपल्याला मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये मूगडाळ घालायची तर तुम्ही मूगडाळ घालूनसुद्धा बनवू शकतात, खूप सुंदर लागते मूगडाळ घालूनसुद्धा। आता चवीनुसार मी मीठ टाकणार आहे, कारण आधी बघू शकता किती मोठी दिसत होती ही भाजी, आता किती कमी झालेली आहे, त्यानुसार मीठ टाकायचं आहे। आणि मैत्रिणींनो, जर खरोखर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, सोनाज रेसिपी मधल्या रेसिपी जर आवडत असतील तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजून जर तुम्ही सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या। मी तुमच्याकरता दररोज नवनवीन रेसिपी घेऊन येत असते आणि मस्त छान छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी असतात आपल्या घरगुती, म्हणजे आपण पटकन बनवू शकतो। रेसिपी बघितली का भाजीला जर काही सुचत नसलं तर आता मीठ टाकून परतल्यानंतर थोडीशी मी वाफ काढली आणि आता तुम्ही बघू शकता भाजी मस्त झालेली आहे। आणि एका बाजूला ज्वारीच्या भाकरी पण तयार झालेल्या आहे, तुम्ही बाजरीचीही भाकरी खाऊ शकतात। तर आता भाजी आपली बघा तयार होत आहे। आता आपल्याला सर्वात शेवटी थोडंसं दाण्यांचं कूट वापरायचं आहे। तुम्हाला जर नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल, पण या पद्धतीने जर तुम्ही तांदूळजा भाजी बनवली तर खरोखर न खाणारेही खातील। आता बघा दाण्यांचं कूट टाकून घेतलं आणि परतून घ्यायचं, थोडीशी अजून एक वाफ येऊ द्यायची आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरींसोबत किंवा बाजरीच्या भाकरींसोबत ही भाजी खायला एकच नंबर लागते, खूप स्वादिष्ट लागते। तर आपली भाजी बघा तांदूळजाची भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका
आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण वाढून घेऊयात. या तुम्ही पण खायला मस्त अशी गरमागरम तांदूळाची भाजी आणि तुम्ही रेसिपीला भरभरून प्रेम देतात. अगदी मी हृदयापासून आभारी आहे. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. किती सुंदर तांदूळाची भाजी तयार आहे. तर मग या चला मग तुम्ही पण जेवायला. आणि आवडली का सांगायला मात्र विसरू नका. कशी वाटली रेसिपी तांदूळजा भाजी. श्री स्वामी समर्थ.